मी जोन जेव्हापासून इथे लोक राहायला आलेले आहेत तेव्हापासून हे या ठिकाणी पाण्याची मोठी समस्या आहे। मनपाचे अधिकारी या गोष्टीच्या स्वतः कबूल करायला तयार नाहीत की तिथे जेवढे पाणी पाहिजे तेवढे पाणी देत नाही। त्याच्यामुळे काय होतं, सोसायटीच्या मॅनेजमेंट आणि सोसायटीच्या रहिवाशांमध्ये नेहमीच वादविवाद होता। आज सकाळी वादविवाद निर्माण झाल्यानंतर एक व्हिडिओ आदरणीय मंत्री महोदय साहेबांच्याकडे पोहोचला, कसं तरी पोहोचला। त्याच्यानंतर साहेबांनी माझ्याकडे हे 3:29 माझ्याकडे पाठवले आणि साहेबांनी आदेश दिले की त्या ठिकाणी जाऊन लोकांशी भेटा आणि अधिकाऱ्यांशी, संबंधित अधिकाऱ्यांना मी सुद्धा फोन करतो, तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधत त्यांना घेऊन तुम्ही यावा। आम्ही साहेबांचा जसा आदेश आला त्याच्यानंतर नाणेगावकर साहेब जे कार्यकारी अभियंता आहेत त्यांना फोन केला। त्यांनी साहेबांनी सांगितलं अरविंद पाटील साहेब देवकू अभियंता आहेत आणि जे कनिष्ठ मिस्त्री आहेत प्रवीण जाधव यांच्याशी कॉन्टॅक्ट करा। दोघांशी कॉन्टॅक्ट केल्यानंतर त्यांना इथे बोलवलं। ते या ठिकाणी आलेले आणि त्यांना मी सुझाव दिलेला आहे। मी 6 महिन्यापूर्वी पण हा प्रॉब्लेम सॉल्व करायचा प्रयत्न केला होता, तेव्हा अधिकारी माझ्या गोष्टी त्यांनी दुर्लक्ष केला। मी त्यांना सांगितलं होतं की हे शेवटचा आहे टप्पा आहे, दहिसर चेक नाक्याचा शेवटचा टप्पा। या ठिकाणी जसा MICLला पण पहिला असा प्रॉब्लेम होता, तेव्हा आम्ही विनंती केली होती, त्याला स्पेशल झोन केले, तेव्हापासून समस्या दूर झाली। या ठिकाणी पण जर स्पेशल झोन जर 6 महिन्या अगोदर केलं असतं तर ह्या ठिकाणी पाण्याची समस्या गंभीर झाली नसती। पण या ठिकाणी मला नाईलाजाने बोलावं लागतात की मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये या प्रभागातून निवडून गेलेले नगरसेवक महापौरसुद्धा झालेत। आत्ताही त्यांच्या नगरसेवक झाले, म्हणजे 5 वर्ष आणि हे 3 वर्ष महापालिकेचा काळ, हे 8 वर्षामध्ये हे लोकांना पाणीपासून जर ह्या व्यवस्थामध्ये राहायला लागत असेल तर हे शहरासाठी आणि सत्ताधाऱ्यांसाठी हे नाईलाजस्तमध्ये हे दुर्भाग्य आहे। रहिवाशांना पण दुर्भाग्य आहे की अशी लोकांना निवडून देण्याचं काम करतायत। रहिवाशांना पण सांगतो आहे की जी काही समस्या असेल तर तुम्ही आम्हाला सांगा, आमच्यापर्यंत पोहोचवा। आमच्या मंत्री महोदय साहेब तुमच्या समस्याचं नक्की समाधान होईल। दुसऱ्या गोष्टी सांगतो आहे की या ठिकाणी 3400 फ्लॅट आहे, 3400 फ्लॅट आहे, त्याच्यामध्ये रहिवासी राहतात आणि 5 कोटी एका वर्षाला ते म्युन्सिपल टॅक्स भरत आहेत आणि यांना सुविधा काय नाही। यांचं स्वतःचं लाईन, पाण्याची लाईन, स्वतःच्या सिमेंटच्या रस्ते, म्हणजे सगळ्या गोष्टी स्वतः आहे। तर महापालिका टॅक्स का म्हणून घेत आहेत? काय दिवा बत्तीची सोय नाही, आतमध्ये काही सोय नाही, फक्त एक पाण्याची गोष्ट आहे, त्याचेही पैसे भरून हे पाईपलाईन बिल्डरने विकासकांनी टाकून घेतले आहे रहिवाशांच्या सुविधेसाठी। त्याच्यामध्ये पाणी व्यवस्थित आले पाहिजे, पण पाणी येत नाही। याचं कारण जर दोषी असतील तर महापालिकेचे अधिकारी दोषी आहेत आणि संबंधित सत्ताधारी ते दोषी आहेत। नगरसेवक असू द्या, महापौर असू द्या, महापालिकेमध्ये जे कोणी बसले असतील त्यांचं हे चुकीचं आहे। त्यांच्या चुकीच्या धोरणामुळे, त्यांच्या दुर्लक्षपणामुळे 8 वर्षापासून डिव्हिजन झोनचे लोक, शिकलेले लोक, एज्युकेटेड लोक, मोठे मोठे व्यापारी लोक, महिला बहिणी, शिकलेले लोक, हे ना पाण्यासाठी खाली उतरावं लागते, आपसामध्ये भांडण करावं लागते, काशी मीरा पोलीस स्टेशनपर्यंत जावं लागते। ह्या शहरासाठी ना अधिकाऱ्यांसाठी आणि सत्ताधाऱ्यांसाठी हे फार गंभीर विषय आहे। त्यांना लाज वाटायला पाहिजे की ह्याचा रहिवाशांसाठी महापौरांनी रस्त्यावर उतरला पाहिजे होता, अधिकाऱ्यांनी धारेवर धरला होता आणि ह्या बिल्डिंगचा समस्या सोल्व केला पाहिजे होता। आता महानगरपालिकेचे अधिकारी आले होते, त्यांच्याशी तुमचं काय बोलणं झालं आणि काय ह्याच्यावरती उपाय? मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं की तुम्ही स्पेशल झोन करा। स्पेशल झोन केलं तर या बिल्डिंगच्या सोसायटीच्या पाणीच्या समस्याचा समाधान होईल, नाही झाला तर मी 6 महिने महापालिकेमध्ये झाडू मारेल, स्पष्टपणे त्यांना सांगितलं। त्यांनी माझ्या गोष्टी कबूल केलेल्या आहेत। त्यांनी सांगितलेलं आहे की 2 ते 4 दिवसामध्ये स्पेशल झोन करतो आणि पाणीची जी समस्या आहे, जे आमची कॅपॅसिटी आहे, म्हणजे एका इमारतीमध्ये 15 फ्लॅटच्या मागे एक 10,000 लिटर पाणी, 10,000 नाही, ठीक आहे 8,000 तर आलं पाहिजे, पण तेवढे पाणी येत नाही, म्हणून सोसायटी आणि मॅनेजमेंट हे दोघांमध्ये भांडण होत आहे। नक्कीच ह्याच्या पुढे जर हा प्रश्न सॉल्व्ह नाही झाला, या प्रश्नाला उत्तर नाही मिळालं तर शिवसेना या DB वजनच्या नागरिकांसोबत रस्त्यावर उतरेल। DB झोनच्या सर्व रहिवाशांच्या सोबत पूर्ण शिवसेना आहेत, आम्ही आहोत। आमच्या मंत्री महोदय साहेब आहेत, त्यांनी आदेश दिले महापालिकेच्या अधिकाऱ्यांना आणि मलाही आदेश दिलेले आहेत की ह्या बिल्डिंगच्या सोसायटीच्या समस्या सॉल्व्ह केल्याशिवाय, प्रॉब्लेम सॉल्व्ह केल्याशिवाय शांत बसू नका। माझ्याही जिथे गरज लागेल तिथे मी याला तयार